मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शुभंकर घरी आलेला असतो आणि घरातील सर्व वस्तू तो इकडे तिकडे फेकू लागतो. त्याच वेळेला शुभंकरचा पीए पळतच तिथे येतो आणि तू हे काय करतोयस, तुला काय झालं, स्वरा कुठे आहे असं तो विचारू लागतो. त्यावर शुभंकर सांगतो की तो मल्हार स्वराला माझ्याकडे पाठवण्यासाठी तयार नाही. तेव्हा तो पीए धक्क्यानेच विचारतो, असा कसा तयार नाही, अरे स्वरा तुझी मुलगी आहे, तू तिचा बाप आहेस, स्वरावर फक्त तुझाच हक्क आहे आणि तू स्वराला तिकडे ठेवून आलास. ती काय विचार करत असेल की माझा स्वतःचा बाबा मला असं वाऱ्यावर सोडून गेला. अरे शुभंकर, एक बाप म्हणून तू हे काय केलंस. त्याच वेळेला मोनिका तिथे म्हणते, बाप तर याला म्हणूच नका, कारण आपल्या स्वतःच्या मुलीला असं परक्याच्या घरात सोडून येणाऱ्याला बाप कसं म्हणायचं. ते ऐकून शुभंकर मोनिकावर भडकतो. तर मोनिका म्हणते, माझंच चुकलं, मी तुला हे सांगायलाच नको होतं की स्वरा तुझी मुलगी आहे म्हणून. तेव्हा ते ऐकून शुभंकर चिडूनच त्याच्या ड्रॉवरमधून एक बंदूक बाहेर काढतो आणि ती बंदूक मोनिकावर रोखत म्हणतो, तू मला वाटेल ते बोल, मी सगळं ऐकून घेईल, परंतु एक बाप म्हणून तू जर माझ्या इंटेन्शन्सवर संशय घेतलास ना तर तुला इथेच ठार करून टाकेन. तर मोनिका म्हणते, म्हणजे तुला फक्त मलाच धमक्या देता येतात, बाकी कुणाला काही बोलता येत नाही. अरे त्या मल्हारने स्वराचा हात तुझ्या हातातून हिसकावून घेतला, तेव्हा तुझा हा राग, तुझी ही धमकी कुठे गेली होती. त्या मल्हारसमोर तर तुला एकही शब्द बोलता आला नाही. त्यावर शुभंकर म्हणतो, हो, कारण त्याने केलेल्या उपकारांची मला जाणीव आहे आणि तो पूर्णपणे वाईट नाही हे मला माहिती आहे. तर मोनिका विचारते, म्हणजे मल्हार वाईट नाही तर तू स्वतःच्या मुलीला आयुष्यभरासाठी त्याच्या जवळच ठेवणार आहेस का. अरे तुला कळत कसं नाही, तू काय मल्हारकडे भीक मागत नव्हतास, तू तर एका बापाचा हक्क मागत होतास आणि मी तर तुला स्वराचे खरे सॅम्पल्स दिले होते. मग हे सगळे DNA रिपोर्ट खोटे आलेच कसे, हा सगळा काय घोळ आहे. त्यावर शुभंकर सांगतो, मला काय माहिती, तू मला जे काही सांगितलं, मल्हारने मला जे काही सांगितलं त्यावरून मला खात्री पटली की स्वराच माझी मुलगी आहे, म्हणून मी DNA टेस्ट करण्यासाठी गेलो. मला स्वराला लवकरात लवकर US ला घेऊन जायचं होतं, म्हणून मी लवकर DNA रिपोर्ट्स मागितले, त्या माणसाला पैसे दिले आणि त्याने माझ्या हातात रिपोर्ट दिला. मग त्याने माझे आणि स्वराचे सॅम्पल्स चेक केले की नाही ते मला माहिती नाही, पण राहून राहून मला तर एकच प्रश्न पडतो, मी त्या DNA रिपोर्टवाल्याला पैसे दिले हे तुझ्या घरच्यांना कसं कळलं. तर मोनिका घाबरतच म्हणते, एवढा सगळा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आता लवकरात लवकर तुला स्वराची कस्टडी मिळून तिला US ला घेऊन जायला हवं, कारण हा सगळा DNA रिपोर्टचा घोळ झाल्यानंतर आमच्या घरातील कोणीही स्वराला तुझ्यासोबत पाठवणार नाही आणि म्हणूनच तुला खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करावंच लागेल. त्यावर शुभंकर म्हणतो, ते माझ्यासाठी एवढं अवघड नाही आहे. तर मोनिका म्हणते, अरे शुभंकर, मल्हारच्या सुद्धा खूप ओळखी आहेत, तो मोठा सेलिब्रिटी आहे, लोक त्याला ओळखतात, तो खूप मोठा इन्फ्लुएन्सर आहे. त्यावर शुभंकर म्हणतो, तो कितीही मोठा असला ना तरीही मी माझ्या मुलीला मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. तर मोनिका नाटक करत रडतच म्हणते की एक आई म्हणून मला किती त्रास होत असेल हे मी तुला कसं सांगू, तूच तिचा बाबा आहेस हे मी स्वराला कसं पटवून देऊ. मी तिची आई आहे म्हणून मी तिला नाही सांगू शकत, मला फक्त तिला बाबाचं प्रेम द्यायचं होतं, पण ती मल्हारला तिचा बाबा कसा म्हणू शकते हेच मला कळत नाही. तर शुभंकर ओरडूनच सांगतो, मला फक्त माझी मुलगी महत्त्वाची आहे, बाकी कोणीच नाही. मोनिका म्हणते, जर मल्हारला हे कळलं की स्वरा तुझी आणि माझी मुलगी आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी सगळीकडून अडकले आहे, एकीकडे मल्हार, तू आणि स्वरासुद्धा आहे. आता प्लीज तू माझा संसार उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस, मल्हारला काहीच कळू देऊ नकोस. म्हणून मोनिका शुभंकरकडे खूप रिक्वेस्ट करत असते. शुभंकर विचारतो, मग मी काय करू, स्वराला इथेच सोडून मी US ला निघून जाऊ का. मोनिका म्हणते, नाही, माझ्याकडे एक प्लॅन आहे, तू फक्त शांतपणे ऐकून घे. तर आता मोनिका तिचा सर्व प्लॅन शुभंकरला सांगू लागते. तेव्हा शुभंकर चिडूनच मोनिकाला गोळी मारतो. तेव्हा ती गोळी मोनिकाच्या हाताला घासून जाते, तिच्या हातातून खूप रक्त येऊ लागतं. तर मोनिका पळतच घरी जाण्यासाठी निघते. आता घरी आल्यानंतर मोनिका मोठमोठ्याने मल्हारला आवाज देत असते. आवाज ऐकून सर्वजण हॉलमध्ये जमा होतात आणि मोनिकाच्या हातातून रक्त येताना पाहताच सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. मल्हार विचारतो, हे काय झालं. तर मोनिका म्हणते, बाकी सगळं सोड, परंतु आपण पिहूला घेऊन कुठेतरी लांब निघून जाऊयात, मला इथे नाही राहायचं, मला खूप भीती वाटत आहे.
तर मल्हार विचारतो, कसली भीती? नक्की काय झालं ते तू मला सांगशील का? त्यावर मोनिका सांगू लागते, तो शुभंकर पिसळला आहे. स्वराला मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो. मी शुभंकरच्या घरी गेले होते. मला वाटलं होतं त्याच्याशी शांतपणे बोलून काहीतरी सॉर्ट आऊट होईल, त्याचा गैरसमज दूर होईल. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो गन घेऊन स्वराला आणण्यासाठी रागाच्या भरात इकडे यायला निघाला होता. मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातातून गोळी फायर झाली आणि ती माझ्या हाताला घासून गेली. मला खूप भीती वाटत आहे. तर ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मोनिका म्हणते, मल्हार तुला वाटतंय ना की स्वराने इथेच राहावं? मग तिला इथे राहू देत, पण आपण आपल्या पिहूला घेऊन कुठेतरी दूर निघून जाऊयात. मल्हार विचारतो, पण मला कळत नाही, तू त्या शुभंकरच्या घरी गेलीच कशाला होतीस? तर मोनिका सांगते, कारण मला माझ्या मुलीची काळजी वाटत होती. मल्हार म्हणतो, मग मलाही माझ्या मुलीची स्वराची काळजी वाटत आहे. मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा तुला माझ्या पिहूची तर कधीच काळजी नाही, फक्त या रस्त्यावरील मुलीची काळजी. म्हणून आता मोनिका खूप आक्रस्ताळेपणा करत असते आणि स्वराला म्हणते, तुझ्यामुळे माझ्या मुलीचं खूप नुकसान झालं. तू तर मला शब्द दिला होतास ना की माझ्यामुळे तुमच्या पिहूला काही त्रास होणार नाही. मग कुठे गेलं तुझं ते वचन? आणि तुझ्यामुळेच आता माझ्या पिहूचा जीवसुद्धा धोक्यात आहे. कारण तो शुभंकर, तुझा बाप, तुला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. घरातील कुणाचाही तो जीव घेऊ शकतो आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत आहे, असे मोनिका स्वरावर आरोप करत असते. मल्हार मोठ्यानेच ओढून सांगतो की तो शुभंकर स्वराचा बाप नाहीये. तर मोनिका म्हणते, सगळ्यांच्या डोळ्यावर ना या अनाथ मुलीच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे. कुणालाच माझ्या पिहूची गरज नाही ना? मग तुम्ही नका येऊ, मी एकटी तिला घेऊन जाते. म्हणून आता मोनिका पिहूला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते. तर आता सर्व काही तमाशा पाहून स्वरा खूप रडत असते. मल्हार म्हणतो, तुला शुभंकरसारख्या खोटारड्या माणसाला घाबरण्याची काहीच गरज नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणून तो स्वराला घट्ट अशी मिठी मारतो. तेव्हा मोनिका मेसेज करून सांगते की सर्व काही आपल्या प्लॅनप्रमाणे चालू आहे, आता तू पुढचं पाऊल उचल. तर इकडे शुभंकरने त्या DNA रिपोर्ट काढणाऱ्या माणसाला घरी बोलावलेलं असतं आणि मी तुला सॅम्पल्स दिले होते, तरीही तू अशा पद्धतीने रिपोर्ट्स का बनवले? मला तर फक्त रिपोर्ट्स लवकर हवे होते, म्हणून तो जाब विचारत असतो. तर तो कदम शुभंकरची माफी मागत म्हणतो, आता तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. तेव्हा शुभंकर कदमला सांगतो, आता काहीही झालं तरी तू तुझं स्टेटमेंट बदलायचं नाही. त्यावर कदम होकार देतो. तर दुसरीकडे मोनिका पिहूला घेऊन तिच्या डॅडच्या घरी आलेली असते आणि ती पिहूला लगेच इलाकडे पाठवून देते. तेव्हा तिचा डॅड विचारतो की तुझ्या हाताला काय झालं? तर मोनिका सांगते, त्या स्वरामुळे माझ्या घरात एक मोठं वादळ आलंय. सर्व काही आपल्या प्लॅनप्रमाणे चालू आहे. शुभंकरने माझ्यावर विश्वास ठेवला, पण जर आपला प्लॅन फसला तर? आणि त्याला कळलं की पिहू त्याची मुलगी आहे तर तो पिहूला माझ्यापासून खूप दूर घेऊन जाईल आणि मला ते नको आहे. डॅड प्लीज, तू माझ्या पिहूचं रक्षण कर. म्हणून आता मोनिका खूप पॅनिक झालेली असते. तिचा डॅड म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी पिहूला इलासोबत कुठेतरी लांब पाठवून देतो. पण मला सांग, तुझ्या हाताला काय झालं? त्यावर मोनिका सांगते की सनीने गोळी मारली, पण हा माझाच प्लॅन होता. मला स्वराला घाबरवायचं होतं की सनी काहीही करू शकतो. तेव्हा तुला वेड लागलंय का? जराही नेम चुकला असता तर तुझा जीव गेला असता. म्हणून मोनिकाचे डॅड तिच्यावर खूपच ओरडत असतात. तर इकडे स्वरा वैदेहीचं गाठुडं उराशी कवटाळत म्हणते, आई आता मी काय करू ग? मला काहीच कळत नाही. मला खूप भीती वाटत आहे. आता तूच सांग, मी काय करू ते? आणि ते दाढीवाले काका आहेत ना, ते मला खूप जीव लावतात, माझ्यावर प्रेम करतात, माझे लाड करतात. ते मला नेहमी म्हणतात की तू मला बाबा म्हणून हाक मार. पण मी त्यांना बाबा कसं म्हणू? कारण ते माझे बाबा नाही आहेत. मी त्यांना सगळं कसं सांगू? म्हणून स्वरा रडतच बाहेर येते. त्याच वेळेला इन्स्पेक्टर तिथे येतात आणि स्वराकडे पाहून म्हणतात, हीच आहे ती स्वरा शुभंकर ठाकूर. तेवढ्यात आता मल्हारसुद्धा बाहेर येतो आणि म्हणतो, हिचं नाव स्वरा आहे, परंतु तिच्या वडिलांचं नाव शुभंकर ठाकूर नाही आणि सध्या तरी तिची फक्त एकच ओळख आहे, स्वरा आणि मल्हार कामत यांची शिष्य. त्यावर इन्स्पेक्टर सांगतात, पण शुभंकर ठाकूरने आमच्याकडे तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली की तुम्ही त्यांच्या मुलीला स्वराला बळजबरीने तुमच्या घरी ठेवून घेतलत.
तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मल्हार पोलीस स्टेशनमध्ये शुभंकरची कॉलर पकडत सांगतो की स्वरा तुझ्या घरी कधीच येणार नाही. मंजुळा स्वराला घरी घेऊन जाण्यासाठी निघते, परंतु त्याच वेळेला NGOमधून काही महिला तिथे येतात आणि तुम्हाला स्वराला घरी घेऊन जाता येणार नाही, आम्ही तिला NGOमध्ये घेऊन जाणार म्हणून सांगतात. तर सर्वांना मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.